महाराष्ट्राचे लोकदैवत आणि दक्षिण कैलास अशी ओळख असलेल्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता गेली 10 दिवसापासून शिखर शिंगणापूरची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। आज या ठिकाणी मुंगी घाट सोहळा साजरा होत आहे। या ठिकाणी 200 ते 250 किलो वजनाच्या कावडी या दोरखंडाच्या साहाय्याने या मुंगी घाटातून महादेवा शिखर शिंगणापूर मध्ये दाखल होत आहेत। लाखोच्या संख्येने भाविक हे शिखर शिंगणापूरच्या या मुंगी घाटाच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या मुंगी घाटाला सुरुवात झालेली आहे आणि जरी सूर्य डोक्यावर तळपत असला तरी उन्हाची कसलीही पर्वा न करता भाविक हा मुंगी घाट सर करताना दिसत आहेत। या ठिकाणी अनेक भाविकांकडून पाण्याचे देखील उन्हाची तीव्रता असल्याने पाण्याचे देखील वाटप होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उन्हाची तीव्रता जरी वाढत असली तरी वाऱ्याचा प्रवाह खालून वरच्या दिशेने असल्याने थोडासा भाविकांना उकाड्यापासून दिलासा देखील मिळत आहे। 200 ते 250 किलो वजनाच्या कावडी या अशा दोरखंडाच्या साहाय्याने या घाटातून नेल्या जातात। यालाच मुंगी घाट सोहळा असे म्हटले जाते। काही वेळातच या ठिकाणी मानाची पंचक्रोशीची सासवड येथील तेल्याभोत्याची कावड ही येणार आहे। या कावडीला या यात्रेचा मुख्य प्रमुख असा मान असतो। ही कावड या मुंगी घाट सोहळ्यातून शेवटला घाट चढण्यास सुरुवात करते। मात्र ही कावड ही मानवी हाताच्या साखळीच्या साहाय्याने वर नेली जाते। या तेल्याभोत्याच्या कावडीला दोरखंड वापरला जात नाही, हे या कावडीचे वैशिष्ट्य आहे। आणि हा मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे। तेल्याभोत्याची कावड ही शिखर शिंगणापूर मध्ये दाखल झाल्यानंतर पवित्र करेच्या पाण्याने शंभो महादेवाला जलाभिषेक घातला जातो आणि या यात्रेचा शेवट होतो। एकंदरीत शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सांगता ही तेल्याभोत्याच्या कावडीच्या धार घालण्याने होते। हा मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। मंगेश खेत्रे, साम टीव्ही न्यूज, शिखर शिंगणापूर, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।